नमस्कार. महाराष्ट्र पोलीस टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. संपादक उमेश काळेसह मी अप्पासाहेब तांबे. BLO कामाचे आदेश न स्वीकारल्यास गुन्हे दाखल करण्याची अंगणवाडी सेविकांना धमकी. फलटण प्रांत कार्यालयासमोर रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू. सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका संघ यांच्या वतीने फलटण येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू असून हे उपोषण मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत सुरूच होते. अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन फलटण येथील प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर यांना देण्यात आले आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांना BLO म्हणून काम करण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे निवेदन यापूर्वी दिले होते. मात्र प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर याबाबत जबरदस्ती करत असल्याचे अंगणवाडी सेविका यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका यांनी BLO कामाचे आदेश न स्वीकारल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही दिल्याचे अंगणवाडी सेविका यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका यांना योजनाबाह्य काम जबरदस्ती लावून त्यांना अतिरिक्त काम जबरदस्तीने करण्यास भाग पाडत आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे संविधानिक अधिकाराचे खंडन करून त्यांच्यावर दबाव आणून काम करण्यास भाग पाडत आहेत. यामुळे अंगणवाडी सेविका यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शोभा जाधव यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी सुरू झालेले हे उपोषण रात्री 8 वाजल्या तरी सुरूच होते. याबाबत कोणीही अंगणवाडी सेविकांची चर्चा करण्यासाठी आले नसल्याचे व रात्रीही उपोषण सुरूच राहणार असल्याचे अंगणवाडी सेविकांनी लोकमत व महाराष्ट्र पोलीस टाइम्सशी बोलताना सांगितले. अंगणवाडी सेविकांनी ऐन उन्हाळ्यात क्षेत्रीय उपोषणास तहसील कार्यालय फलटण येथे सुरुवात केली असून उपोषण हे त्यांच्या हक्कासाठी होत आहे. त्यामुळे सदर उपोषणाचे होणारी जबाबदारी संपूर्णपणे प्रांत अधिकारी व शासन सर्वस्व जबाबदार राहणार असल्याचे अंगणवाडी सेविकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांचे मानधन कपात करता येणार नाही याची नोंद बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी घ्यावी असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पाठिंबा दिला. धन्यवाद.